नमस्कार मैत्रिणींनो, 2026 आषाढ गुरुपौर्णिमाची तिथी 28 व 29 जुलैला विभागून आली आहे. त्यामुळे पौर्णिमा कोणती करायचा हा प्रश्न भाविकांना आहे. गुरुपौर्णिमा तिथी सुरू होणार आहे 28 जुलै रोजी सायंकाळी 6:21 आणि तिथी समाप्ती 29 जुलै रात्री 8 वाजता संपणार आहे. परंतु शास्त्रानुसार विदेय तिथीला अधिक महत्त्व दिल्यामुळे पौर्णिमा 29 जुलैची सूर्योदयाच्या वेळेची तिथी गृहीत धरली जाते आणि या दिवशी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. यासाठी गुरुपूजन आणि काही विधी करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त आहेत. आपण या व्हिडिओमध्ये पूजेचा योग्य वेळ पाहूया. हा मुहूर्त सुरू होणार आहे 4:17 सकाळी ते 4:51 पर्यंत. तुम्ही दुपारी 2:43 ते 3:37 पर्यंत ही पूजा अर्चा करू शकता. या कालावधीत तुम्ही गुरुपूजन किंवा आपल्या गुरुचे नामस्मरण करू शकता. आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामाचा श्रीगणेशाही करू शकता. या दिवशी शिष्य आपल्या गुरुचे पाय धुवून पूजा करतात, त्यांचे मार्गदर्शन केल्याने कृतज्ञ पावतात आणि या दिवशी गोरगरिबांना, गरजूंना दानधर्मही केला जाते. हे अधिक पुण्यदायी मानले आहे. त्यामुळे मनातील नकारात्मकता दूर होते. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजाही लाभदायक ठरते. तसेच श्री स्वामी समर्थ आपले गुरु यांची पूजाही लाभदायक ठरते. स्वामी समर्थ केंद्रात ही मोठ्या उत्साहाने ही गुरुपौर्णिमा साजरी करतात. श्री स्वामी समर्थ केंद्रात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीही याची पूजा मांडू शकता आणि संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पारायणही करू शकता. शक्य असल्यास गुरूंचे स्मरण करून गुरुस्तोत्र व गुरु गायत्री मंत्र म्हणावा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि आपल्या सामर्थ्यानुसार गोरगरिबांना दानधर्म करावा. हे अगदी शुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थांची तुम्ही घरी पूजा मांडायची असल्यास श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण करायचे असल्यास प्रथम तुम्ही चौरंगावर गणपती म्हणून सुपारीला जलाभिषेक करावा. नंतर त्याची पूजा करून त्याची चौरंगावर स्थापना करावी. स्वामी समर्थांचा फोटो असेल तर चौरंगावर स्वच्छ पुसून त्याची स्थापना करावी किंवा मूर्तीला अभिषेक करून तिची चौरंगावर स्थापना करू शकता. या दिवशी स्वामींना पिवळ्या कलरची फुले, पिवळ्या कलरचा नैवेद्य अर्पण करावा. स्वामींना गोडाचा नैवेद्यही दाखवू शकता. शक्यतो पिवळ्या कलरची मिठाई, केळी, शिरा असा नैवेद्य अर्पण करू शकता. पठण झाल्यावर तुम्ही प्रथम गणपती यांची आरती व नंतर स्वामींची आरती करा. घरात सुख, समाधान, शांती मिळावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. गुरुपौर्णिमेदिवशी गुरूंची पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौर्णिमा असल्यामुळे तुम्ही श्री विष्णूंचीही भक्ती करू शकता. श्री स्वामी समर्थ या बीजाक्षरी मंत्राचाही तुम्ही अधिकाधिक जाप करू शकता. या मंत्राचे नामस्मरणाचे ही बऱ्याच जणांना छान अनुभव आलेले आहेत. तुम्हीही त्याचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही जेवढे जास्त नामस्मरण कराल तेवढा अधिक लाभदायक आहे. या मंत्राची ताकदच तितकी जास्त आहे. अनेक गृहिणींना याचा खूप छान अनुभव आलेला आहे. केंद्रातील बायका जेव्हा या नामस्मरणाचे अनुभव सांगतात तेव्हा अंगावर शहारे उभे राहतात. आम्ही दर गुरुवारी जसे वेळ मिळेल तसे केंद्रामध्ये जात असतो. त्यामुळे तेथील सर्व स्त्रियांच्या गोष्टी ऐकून आम्हीही भारावून जातो. तुम्हाला कोणती पूजा अर्चा करणे शक्य नसेल तर तुम्ही अधिकाधिक नामजप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त.